हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण स्टोरी ऐकूया द अगली डकलिंग. अगली डकलिंग म्हणजे एक डक जो छान नाही दिसत असं त्याला वाटतंय. समर डेज होते. एका सुंदरशा पॉन्ड खाली एक डक आपल्या एगसोबत बसला असतो. अचानक एक एक करून सगळे एग्स फुटायला लागले. सगळे एग्स फुटले, पण त्याच्यात एक एग होता जो थोडा वेळ घेत होता. खूप वेळ झाला पण तो एग काही फुटेना. बाकी सगळे पिल्लू त्या एग्समधून बाहेर निघाले. त्याच्यात त्याच्या मम्मी पप्पाला खूप चिंता होत होती की अजून माझा हा लास्ट एग का बरं नाही फुटला. आणि अचानक तो एग हलायला लागला आणि त्याच्यात क्रॅक आली आणि त्याच्यातून एक सुंदरसा पिल्लू निघाला. पण हे काय, बाकीच्यांना तो पिल्लू सुंदर नव्हता दिसत. असं का बरं? कारण की त्या पिल्लूचं कलर वेगळा होता. बाकी सगळे पिल्लू येलो कलरचे होते आपल्या मम्मीसारखे, पण तो एकच पिल्लू होता जो होता व्हाईट कलरचा. त्याच्यामुळे बाकी सगळेजण त्याला त्यांच्यापासून वेगळं समजत होते. ते सगळं पाहून त्याला खूप वाईट वाटायचं. पण हे सगळं पाहून त्याच्या मम्माला पण छान नाही वाटायचं. त्याची मम्मा बाकी सगळ्या पिल्लूंसारखं त्याला पण प्यार करायची. पण बाकी सगळे जंगलमधले लोक त्याला खूप त्रास द्यायचे. त्याला काही पण म्हणायचे. त्याला म्हणायचे, अरे रे रे, तू किती बेकार दिसतो. बाकीचे डक पहा येल्लो कलरचे आहे आणि तू कोणत्या कलरचा आहे, व्हाईट. व्हाईट कलरचा डक कधी पाहिला चिंच आहे? त्याला खूप वाईट वाटत राहते. तो खूप रडतो. त्याच सकाळी डक मम्मा सगळ्यांना खूप रागवते की माझ्या पिल्लूला खबरदार कोणी काय म्हटलेलं, मला अजिबात आवडणार नाही. बाकीचे जसे सगळे आहे तसाच हाही माझा बाळ आहे, हाही माझा पिल्लू आहे. काय झालं त्याचा रंग वेगळा आहे तर? हे ऐकून त्या लहानशा डकला थोडं बरं वाटलं. असेच डेज जात गेले. पण बाकी सगळ्यांसोबत त्याचे स्वतःचे भाऊ बहीण त्याला हसायचे. त्याच्यासोबत कधीच नाही खेळायचे. म्हणायचे, ए तू वेगळ्या कलरचा आहे, तू आमचा भाऊ नाही राहू शकत, चल तू दुसऱ्या जागेवर जाऊन खेळ. हे सगळं ऐकून त्या डकला खूप रड यायचा. तो बिचारा एकटाच राहायचा, एकटाच खेळायचा आणि कधीकधी एकटाच रडत राहायचा. एक दिवस तो विचार करते की मी या सगळ्यांना सोडून दूर कुठेतरी चालला जाईल. आणि तसंच करतो. एका रात्री तो पडून जातो दूर 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 कुठेतरी. मग त्याच्या मम्मीला खूप वाईट वाटतं, पण त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो. तो खूप दूर गेल्यावर थकून जातो आणि एका जागेवर बसतो. तिथे त्याला काय दिसतात, परत खूप सारे डक्स. आणि ते डक्स पण त्याला पाहून खूप हसतात, त्याला खूप चिडवतात. हे पाहून त्याला अजून वाईट वाटायला लागतं. तो तिथून निघून जातो. समोर जातो तर समोर त्याला एक घर दिसते आणि अचानक पाऊस यायला लागते. तर तो जाऊन त्या घराजवळ थांबून जातो. पण काय, त्या घरातले पण त्याला कोणी घेऊ इच्छी नाही. त्याला सगळे तिथून पण हाकलून देतात. तो विचार करते की फक्त पाऊस जातपर्यंत मी इथे थांबतो आणि मग मी इथून निघून जाईल दूर कुठेतरी. अचानक घरचा दरवाजा उघडते. घरात असते एक डॉग आणि एक कॅट. पण ते सगळे त्याला तिथून हाकलून देतात. तो बिचारा डग तिथून पण चालला जातो. समोर जातो तर काय, त्याला बाकीचे ॲनिमल्स ते पण पुन्हा चिडवत राहतात की ए तू कसा दिसतोय, तू कसा आहेस, चल जा इथून, ही तुझी जागा नाही आहे. तो परत खूप नाराज होऊन जातो. तो खूप सॅड राहतो आणि तो खूप रडत राहतो आणि तिथून चालला जातो. अचानक पाऊस थांबतो, सन येतो आणि इट वॉज अ प्लीजंट सनी डे. आणि त्या दिवसापासून काहीतरी खूप छान होणारं असते. ते म्हणजे काय, त्याला मिळतात खूप सारे फ्रेंड्स. समोर एक पॉन्ड असतं. त्या पॉन्डमध्ये खूप सारे व्हाईट डक्स स्विम करत राहतात. ते सगळे आपल्या या डककडे येतात आणि सगळे त्याला म्हणतात, हॅलो न्यू स्पॉन, कसा आहेस तू, ये आमच्या फॅमिलीमध्ये तुझं वेलकम आहे. तो अचानक घाबरायला लागतो. त्याला वाटतो, अरे हे सगळे तर माझ्यासारखेच दिसत आहे. त्याला खूप छान वाटते. त्याला असं वाटतं की चला आता आपले फ्रेंड्स बनणार. तो अचानक पॉन्डमध्ये पाहते. पॉन्डमध्ये पाहता तर त्याला काय दिसतंय, त्याला दिसतं की हे तर आपल्यासारखेच दिसतात. म्हणजे
आपले फ्रेंड्स बनू शकतात. अशा रीतीने तो या सगळ्यांसोबत राहते. सगळे खूप खुश होतात आणि त्याला अचानक माहीत होतं की तो खूप हँडसम व्हाईट स्वान आहे आणि मग तो खूप आनंदात राहतो. लहान लहान पिल्लू त्याला पाहून खूप खुश होतात. या गोष्टीमधून आपल्याला काय लेसन मिळतं की कधीच कोणाच्या लुकवर जायचं नाही. कोण आतमधून कसं आहे आपल्याला कसं कळणार जोपर्यंत आपण त्याच्यासोबत फ्रेंडशिप नाही करू. तर सगळ्यांसोबत खूप छान राहायचं. परत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.